नमस्कार मित्रांनो, मी शुभम आणि तुम्ही पाहतात आपले यूट्यूब चॅनल A to Z with शुभम. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत डाटा स्ट्रक्चर युजिंग सी या सब्जेक्टचे IMP क्वेश्चन्स. चला तर मग व्हिडिओ चालू करूयात. जर तुम्ही स्टुडंट असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत गरजेचा आहे. या ठिकाणी आपण चॅप्टर नंबर 1 इंट्रोडक्शन टू डाटा स्ट्रक्चर या चॅप्टरचे IMP क्वेश्चन पाहू. त्यामध्ये ब्रॉड क्वेश्चन्स असे बनू शकतात: व्हॉट इज डाटा स्ट्रक्चर, एक्सप्लेन इट्स टाईप. त्यानंतर व्हॉट इज डाटा स्ट्रक्चर, एक्सप्लेन इट्स ऑपरेशन. या पद्धतीने तुम्हाला ब्रॉड क्वेश्चन परीक्षेच्या दृष्टिकोनातून IMP आहेत. त्याचनंतर शॉर्ट नोट आपण पाहू. त्यामध्ये डिफरन्स बिटवीन इन्फॉर्मेशन अँड डाटा हा एक क्वेश्चन तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यानंतर आपण पाहू चॅप्टर नंबर 2 सॉर्टिंग अँड सर्चिंग मेथड्स. त्यामध्ये ब्रॉड क्वेश्चन्स असे बनू शकतात की व्हॉट इज सॉर्टिंग, एक्सप्लेन सॉर्टिंग अल्गोरिदम्स. त्यानंतर व्हॉट इज सर्चिंग, एक्सप्लेन सर्चिंग टेक्निक्स. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला शॉर्ट नोट पाहायला भेटेल की हॅशिंग. त्यानंतर आपण चॅप्टर नंबर 3 स्टॅक्स अँड क्यूज या चॅप्टरचे IMP क्वेश्चन पाहू. त्यामध्ये ब्रॉड क्वेश्चन असे बनू शकतात की व्हॉट इज स्टॅक, एक्सप्लेन इट्स ऑपरेशन्स. त्यानंतर व्हॉट इज क्यू, एक्सप्लेन इट्स ऑपरेशन्स. या पद्धतीने 2 ब्रॉड क्वेश्चन येण्याचे चान्सेस जास्त आहेत. त्यानंतर शॉर्ट नोट ॲप्लिकेशन ऑफ क्यूज, ॲप्लिकेशन ऑफ स्टॅक अँड टाइप्स ऑफ क्यू. या पद्धतीचे क्वेश्चन्स येण्याचे चान्सेस जास्त आहेत. त्यानंतर चॅप्टर नंबर 4 लिंक्ड लिस्ट या चॅप्टरचे IMP क्वेश्चन पाहू. चॅप्टर नंबर 4 मधून व्हॉट इज लिंक्ड लिस्ट, एक्सप्लेन इट्स ऑपरेशन हा क्वेश्चन येण्याचे चान्सेस जास्त आहेत. त्यानंतर शॉर्ट नोटमध्ये पाहिलं तर ऑपरेशन्स ऑन लिनियर लिंक्ड लिस्ट हा क्वेश्चन येण्याचे चान्सेस जास्त आहेत. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास आत्ताच व्हिडिओला लाईक करा. त्याचबरोबर चॅनलवर नवीन असल्यास आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा आणि लवकरच भेटू पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.